तर नमस्कार मंडळी, तुम्हाला माहितीच आहे मी घरातच मशरूमचं फार्मिंग सुरू केलं आहे. म्हणजे प्रयोगाखातरच करत आहे, पण मी हे कसं करते हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे स्ट्रॉ प्रिपरेशन, स्पॉन फिलिंग, बॅग कशी तयार करायची ह्याची व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ही माहिती तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तुम्हीही मशरूम फार्मिंग घर बसल्या करू शकता. जर तुम्ही म्हणजे घरातच असता, नेहमी घरकाम करता, बाहेर कुठे जॉब करत नाही, नोकरी करत नाही, पण काहीतरी काम करण्याची तुमची इच्छा आहे, तर तुम्ही हे काम करू शकता. आता बघा, अशा पद्धतीने मी स्ट्रॉ भरून आणला टोपल्यात आणि हा स्ट्रॉ आम्ही आंबे पिकवण्यासाठी वापरला होता अगोदर. आता तोच स्ट्रॉ मी तिथून भरून आणला आहे आणि आता त्या स्ट्रॉमध्ये मी अत्यंत गरम केलेलं पाणी, एकदम उकळलेलं पाणी त्यामध्ये आणून ओतलं आहे. अगोदर ओतलं तर ते कमी पडलं होतं, म्हणून मी पुन्हा अजून थोडंसं आणलं आणि हे पाणी ओतून हा स्ट्रॉ व्यवस्थित प्रिपेअर करून घेत आहे, डिसइन्फेक्ट करत आहे, जेणेकरून आपली बॅच खराब होऊ नये. मी ह्याबाबतचे अगोदर काही व्हिडिओ टाकलेलेच आहेत, तेही एकदा तुम्ही बघा. मी कशा पद्धतीनं घराची साफसफाई म्हणजे रूम प्रिपरेशन केलेलं आहे. त्याचबरोबर मी जे स्पॉन ऑनलाईन मागवले होते ते कसे आहेत हे बघू शकता तुम्ही. मी इथे पिशव्या धुवून वाळत घातलेल्या आहेत, कारण डिसइन्फेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. साफसफाई, स्वच्छता ही मशरूम फार्मिंगमध्ये फार महत्त्वाची आहे. मशरूम आपण खाण्यासाठी वापरतो, तर आपण जो आहार, आपण जे खाणार आहोत ते स्वच्छ ठिकाणीच तयार झालेलं असावं. किंवा मग हे मशरूम जर स्वच्छ ठिकाणी तयार नाही केले तर ते व्यवस्थित येतही नाहीत, त्यांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे साफसफाई मस्ट आहे. आता मी 2 ते 3 तास तो स्ट्रॉ गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे, व्यवस्थित डिसइन्फेक्ट करून घेतलेला आहे. आता थोड्या वेळासाठी तो स्ट्रॉ मी ह्या बेडशीटवर टाकून त्यातलं पूर्ण पाणी निथळून घेणार आहे. म्हणजे तो एकदम कोरडाही नाही झाला पाहिजे आणि तो हातात उचलल्यानंतर त्यामध्ये पाणीसुद्धा राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचा तो स्ट्रॉ आपल्याला वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने मी आता हा पूर्ण स्ट्रॉ व्यवस्थित पाणी निथळून ह्या बेडशीटवर अंथरून घेणार आहे, व्यवस्थित पांगवून घेणार आहे. या ठिकाणी मी कूलरही लावलेला आहे आणि वरती फॅनही चालू आहे. तर ही प्रोसेस व्यवस्थित काळजीपूर्वक करा. स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. मी पुन्हा सांगते, मशरूम फार्मिंगमध्ये स्वच्छता फार महत्त्वाची आहे, नाहीतर आपली पूर्ण बॅच. आता मी थोडक्यात करत आहे, जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार असाल तरी सगळं आपण केलेलं काम वाया जाऊ नये यासाठी स्वच्छता पहिल्यापासून राखा. डिसइन्फेक्ट करणं स्वतःला, आपण ज्या जागी ते करतोय त्या जागेला फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण स्ट्रॉ भिजवलेला, डिसइन्फेक्ट केलेला स्ट्रॉ वाळवून घेत आहे. आता हे करण्याऐवजी तुम्ही हा स्ट्रॉ, म्हणजे मी 2-3 तास तो भिजवला होता, त्याऐवजी तुम्ही 20 ते 30 मिनिटासाठी पाण्यात सतत उकळवत ठेवला तरीही चालेल. म्हणजे 2-3 तास एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर अर्ध्या तासासाठी तुम्ही हा स्ट्रॉ गरम पाण्यात उकळवत ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा असा थोडासा सुकायला ठेवायचा. थोडासा सुकला, जास्त सुकवायचा नाही, एकदम कोरडा करायचा नाही, थोडासाच सुकवायचा. मग थोडासा सुकवला की पुन्हा तो बॅगमध्ये भरून घ्यायचा. आता पुढे मी तुम्हाला बॅग फिलिंगची प्रोसेस दाखवणार आहे की कशा पद्धतीनं मी बॅग फिलिंग करते आहे, बॅग फिलिंग करणार आहे. त्यासाठी लागणारं स्पॉन तुम्ही बघू शकता. हे स्पॉन आहे, म्हणजे मशरूमचं बियाणं आपण म्हणू शकतो त्याला, हे वापरायचं. त्यानंतर प्लास्टिकच्या बॅग्स, कॅरी बॅग्स, त्याचबरोबर रबर बँड्स लागतील. आणि हे बघू शकता तुम्ही. आता कशा पद्धतीनं बॅग फिलिंग करायची, तर बॅगला अशा पद्धतीने खालच्या बाजूला 2-3 कट्स घ्यायचे, होल करायचे. कट्स घ्या किंवा होल करा, काहीही करा, जेणेकरून एक्स्ट्राचं जे पाणी त्या स्ट्रॉमध्ये राहिलेलं असतं ते निथळून त्या बॅगमधून खालून निघून जाईल. अशा पद्धतीने 2-3 होल, छिद्र तुम्ही त्याला करायचे. छिद्र करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. हळूहळू व्यवस्थित बॅग फिलिंग करायची. बॅग फिलिंग करतानाही घाई करायची नाही. खूप कमी प्रमाणातही तुम्ही
स्पॉन वापरायचं नाही. आता तुमच्यापैकी जर कोणी ऑलरेडी मशरूम फार्मिंग करत असेल किंवा केलेली असेल तर तुम्ही मलाही कमेंट्स थ्रू काही टिप्स देऊ शकता की माझं जर काही चुकलं असेल, कारण मीही प्रॅक्टिकल करते. माझी एक मैत्रीण करते मशरूम फार्मिंग, तिच्याकडून शिकून येऊन तिचा प्लांट बघून येऊन मी हे करते आहे. तर तुम्हीही मला सांगू शकता. आता अशा पद्धतीने जर मोठ्या काड्या कचरा काही असेल, तुम्हाला असं वाटत असेल तर ते घ्यायचं आणि अशा पद्धतीने बघायचं की स्ट्रॉ कसा आहे आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने 2-3 इंचाच्या लेअर करून त्याच्यावर नंतर पुन्हा स्पॉन पसरवून व्यवस्थित बॅक फिलिंग करायची आहे. तर मी जेवढ्या प्रमाणात त्यामध्ये स्पॉन टाकला आहे त्याचं प्रमाण तुम्हीही बघा. तुमच्यापैकी मी आधी म्हटलं तसं जर कोणी मशरूम फार्मिंग करत असेल तर स्पॉन मी व्यवस्थित प्रमाणात टाकला आहे का, तुम्हीही मला सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघत आहात हेही कमेंटमध्ये मला जरूर सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. तर अशा पद्धतीने मी बॅक फिलिंग केली आहे. थोडंसं दाबून घ्यायचं, खूप जास्तही जोरात दाबू नका. आता मी व्हिडिओजमध्ये पाहिलं ते खूप जोरात दाबतात, पण माझी जी मैत्रीण मशरूम फार्मिंग करते ती असं दाबत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने दाबलं आहे. ती फार जोरात दाबून नाही भरत स्पॉन. आता अशा पद्धतीने व्यवस्थित सगळीकडे ते स्पॉन पसरवून घ्यायचे. चिंगूसपणा करू नका. स्पॉन टाकताना व्यवस्थित टाका आणि 4 ते 5 लेअर एका बॅगमध्ये होतात व्यवस्थित. तर तशा पद्धतीच्या 4-5 लेअर बनवून तुम्ही एक बॅग फिल करून घेऊ शकता. अशा पद्धतीने आता अजून वरती एक लेअर मी टाकणार आहे. एकदा स्पॉनची लेअर आणि मग अजून स्ट्रॉची लेअर आणि मग आपण पिशवी टाईटली कशी बांधायची, व्यवस्थित कशी बांधायची हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्यवस्थित बघून घ्या. आणि हा व्यवसाय तुम्ही खरंच जरूर सुरू करू शकता. अतिशय कमीत कमी किमतीत फक्त 200 रुपयाचं स्पॉन मी ऑनलाईन मागवलेलं आहे. बाकी कुठलाही खर्च माझा झाले नाही. खरं सांगायचं तर पिशव्याही घरातल्याच आहेत, स्ट्रॉही घरचाच आहे. आईवडील शेतकरी आहेत, तर त्यांच्या शेतातील जे गव्हाचं काड आहे ते मी वापरलेलं आहे व्यवस्थित डिसइन्फेक्ट करून. तर तुम्ही अशा पद्धतीने, जर तुम्हाला विकतच घ्यायची वेळ येत असेल तर स्ट्रॉ ही अजिबात महाग नाही आहे. अगदी 500 ते 1000 रुपयात तुम्हाला अगदी मोठात मोठा प्लांट सुरू करू शकता एवढा स्ट्रॉ तुम्हाला मिळेल. किंवा जर कुणी गव्हाचं म्हणजे गहू मळयंत्रातून काढलेले असतील तर त्यांच्या इथून फुकटात तुम्ही तो घेऊन येऊ शकता. पैसेही मोजायची गरज लागणार नाही. लागलीच तर प्लॅस्टिकच्या बॅगसाठी पैसे लागू शकतात. आता बघा अशा पद्धतीने बॅग व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. त्यामध्ये कुठूनही एअर घुसू द्यायचा नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित रबर बँडने सिक्युअर करून घ्या. आता ही बॅग सिक्युअर केल्यानंतर मी अजून एक बॅग अशीच भरून घेतलेली आहे. तुम्ही व्यवस्थित बघा, मी फार असं घट्टसरही ते भरलेलं नाही आहे. भरलेलं म्हणजे असं दाबून भरलेलं नाही आणि खूप सैलही ठेवलेलं नाही. अशाच पद्धतीने भरून घ्या. ही माझी एक बॅग तयार झालेली आहे. आता तुम्हाला दाखवते की मी रूममध्ये त्या कशा ठेवल्या आहेत. तर अशा मी 2 वेगवेगळ्या ठिकाणी ह्या बॅग ठेवल्यात. एक रूममध्ये आणि एक बाहेरच्या शेडमध्ये. मला वातावरणाचा दोन्ही बॅगवर कसा परिणाम होतो हे बघायचं आहे. तर तुम्हालाही ही पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप मी पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे. ते सगळं बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मलाही स्फूर्ती मिळेल अजून असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.